तर तो वर्षाव आणि त्यामागे नक्की काय आहे ह्याच्यावर आम्ही गप्पा मारल्या आणि त्यांनी काही जनसंघातल्या जुन्या आठवणी सांगितल्या. त्यासाठी उद्याचा सामना वाचा आणि कदाचित त्या काळात अमित शहा राजकारणात नसतील, त्यांना जनसंघाचं आणि पवारसाहेबांचं नातं माहीत नसावं आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आणि BJPचं पूर्वीचं नातं काय होतं या संदर्भात अमित शहाने थोडं रिसर्च करणं गरजेचं आहे. त्यांच्या व्यासपीठावरती शिर्डीला त्यांनी जोरदार भाषण केलं. भाषण कशावर केलं तर दगाबाजीवर. दगाबाजी, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, दगाबाजी. त्यांच्या व्यासपीठावर जे 22 लोक होते त्यातले 18 लोक हे दगाबाजी करून त्यांच्या पक्षात आलेले आहेत आणि त्याच व्यासपीठावरून अमित शहा दगाबाजीवर बोलत आहेत. ही गंमत आहे. ज्यांचा अख्खा पक्ष हा महाराष्ट्रात आणि देशात दगाबाजीतून निर्माण झालेला आहे आणि वाढलेला आहे, ते अमित शहा आम्हाला दगाबाजीवर शिकवतात. या महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात, अख्खा महाराष्ट्रातला त्यांचा पक्ष हा दगाबाजीतून सत्तेवरती आलेला पक्ष आहे. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये 80% लोक दगाबाजी करून पक्षांतर करून आलेले आहेत. 40% आमदार हे दगाबाजी करून पक्षांतर करून आलेले आहेत आणि अमित शहा प्रवचनं देतात दगाबाजीवर, आमचे देशाचे गृहमंत्री. त्यापेक्षा बीडमध्ये काय चाललं आहे बघा, परभणीत काय झालं आहे बघा, अनेक गोष्टी आहेत त्या राज्यात आणि देशात. गृहमंत्री म्हणून त्यांनी पाहायला पाहिजे. मणिपुरात काय चाललं आहे पहा, तिकडे तुमचं दुर्लक्ष आहे. हीच एक प्रकारे देशाची दगाबाजी सुरू आहे. पहिली वेळ नाही की ज्या मोदी शहा शरद पवारांवर इतकी कठोर टीका करतायत. याआधी आपण बघितलं तर भटकती आत्मा, दुसरा उल्लेख झाला भ्रष्टाचाराचे शिरोमणी. तर यावेळेसच इतकी टीका का खटकते? त्यांना विजय विनम्रपणे स्वीकारता आलेला नाही. विजय जो असतो हा विनम्रपणे स्वीकारावा लागतो. तो जर स्वीकारला विनम्रपणे तर त्या माणसाची सभ्यता, प्रामाणिकपणा आणि केलेल्या उपकाराची जाण ही स्पष्ट दिसते. अमित शहा यांच्यावर महाराष्ट्राने फार उपकार केलेले आहेत. योग्य वेळी आम्ही सांगू कोणी काय उपकार केले आहेत ते. पण आता त्यांना विजय मिळाला आहे. हा विजय भाजपचा विजय आहे का? त्यांनी काल महाविजयाचं कौतुक केलं, ठीक आहे. हा महाविजय कसा मिळाला, कोणत्या मार्गाने मिळाला, हे त्यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघात जाऊन, मार्केटवाडीतल्या लोकांना जाऊन त्यांनी भेटलं पाहिजे आणि खरोखर आपला विजय खरा आहे का हे तपासून घेतलं पाहिजे. हिंदी में जानना चाहेंगे राउत साहब. तर भाजपला विजय नम्रपणे स्वीकारता आलेला नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय. संजय राऊतांनी शरद पवारांची आज भेट घेतलेली आहे. तर बीडमध्ये काय चाललंय ते आधी शहांनी बघावं असं देखील संजय राऊत